आजचा एपिसोड पण मजा आली नसेल आली? खरं सांगा, नाही आली ना? कशी येईल मजा? कारण आज कोणालाच ओरडले नाही ना, कोणत्या सदस्याला शिक्षा झाली नाही, कोणाचीच आयमाय केली नाही. असं असेल तर तुम्हाला कसं आवडेल? म्हणजे तुम्ही सगळे किती नीच आहात रे, की तो रितेश भाऊ येतोय, कोणाला तरी ओरडतोय, शिक्षा देतोय, आयमाय काढतोय, ते पाहून तुम्हाला मजा वाटते. आणि आज सगळ्यांना चांगलं बोलले, चांगल्याचं अप्रिशिएशन केलं, ते तुम्हाला गोड नाही वाटत आहे? किती नीच असतात रे. म्हणजे आजचा एपिसोड न आवडणारे का साईडला? मी पण त्याच साईडला आहे. आणि आवडणारे म्हणजे जे अर्धा 1% लोक आहेत, जे त्याचे फॅमिलीज रिलेटिव्ह वगैरे आहे सदस्यांचे, त्यांना आवडलं असेल की आपल्या व्यक्तीला आज ओरडले नाही बस, म्हणून ते लोक खुश आहेत. मलाही नाही आवडला, मी पण नीचच आहे. पण काय करणार की माणसाची सवय झालेली यार, तो एक एंटरटेनमेंट पाहिजे की तुम्ही काहीतरी ओरडा, शिक्षा करा, जेलमध्ये बंद करा, एकमेकांना असं बांधून ठेवा, काय ना काहीतरी करा, पण करा. पण एका गोष्टीचं मला वाईट वाटलं किंवा राग आला तुमचा, की तुम्ही सागर कारंड्याला का नाही बोलले? तुझे वागतो ते तुम्हाला दिसत नाहीये का? जरा बोला त्याला, ओरडा जरा. एक तर तुम्ही ठरवलं की सचिन कुमावतला बाहेर काढायचंय, आणि आज तुम्ही ते दाखवून दिलं की तुम्ही उद्या सचिन कुमावतला बाहेर काढताय का? कारण तुम्ही आज सिद्ध केलंय की तो खेळत नाहीये, त्याला स्वतःचा स्टँड घ्यायचा नाहीये, तो स्वतःसाठी नाही खेळत आहे. हे तुम्ही आज त्याची एवढी कारणं दिलीत. उद्या तुम्ही त्याला बाहेर काढल्यानंतर बाकीचे लोक बिग बॉसला शिवाय देणार नाही, याची तुम्ही पूर्ण काळजी घेतलेली. आजच्या शो मध्ये तुम्ही पूर्ण सांगितलं सचिन कुमावत कसं खेळतो, तो काय करतो, त्याने काय केलं वगैरे सगळं. उद्याचं तुम्ही काही टेन्शनच ठेवलं नाही आणि तुम्ही त्याला बाहेर काढताय. तो 3 नंबरला होता रे वोटिंग फ्रेंड्सच्या एंडला, आता तुम्ही डायरेक्ट त्याला बाहेर काढताय. वाव. तर हा मित्रांनो, उद्या सचिन कुमावत घराच्या बाहेर जातोय. ज्याला रडायचंय रडून घ्या, ज्याला वाईट वाटते आत्ताच वाईट वाटून घ्या. उद्या रविवार आहे, उद्या इंडियाची मॅच पण आहे. सो जे तुमचं रडगाणं आहे ते आत्ताच करा, उद्या मॅच जिंकल्यावरती सगळे हसा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला असं वाटत नाही फेवरिझम होते काटा ग्रुपचं खूप जास्त, आणि स्पेशली तन्वीचं, की तन्वी म्हणाल तसं बिग बॉस चाललंय रे, तन्वीला वाटतंय तसं चाललंय सगळं. मला असं वाटायला लागलं की आता हा तन्वी शो चालवायला घेणार आहे. कारण तन्वी जे करते ते सगळं बरोबर, बाकी जे करतात ते चुकीचे. आणि आज रुचिताला का नाही बोलले रे? काहीतरी बोला राव. खरंच तिला जर काही बोललं नाही ना, मला कसं तरी होतं. मी आज पहिल्यांदा शो झाल्यावरती जेवलोय, मला जेवणच नाही गेलं. दरवेळेस रुचिताला बोलतात ना, मला जेवण चांगलं जातं, मी 2-4 भाकरी जास्त खायला असते. पण आज नाही रे, चतकुरच भाकरी गेली आज मला. काय सांगू, काहीतरी बोला राव तेज भाऊ. आणि तुम्ही आज जरा सदम्यात होते, काय झालंय का बाहेर विषय? म्हणजे काही वहिनीवर भांडणं झालेत का? असं काय करता? सो असं सगळं आहे बिग बॉसचं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं ओपिनियन काय या व्हिडिओबद्दल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची, की माझ्या असं डोक्यात आहे की लाईव्ह करावा. आता 50 सबस्क्रायबर झाले तर लाईव्ह करू शकतो मी, तर मी करू का लाईव्ह? तुम्ही नक्की सांगा. दर एपिसोड नंतर मी लाईव्ह येत जाईन 9-9:30 वाजता. तर सांगत जा मला, नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.